नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. लोकसभेचा विरोधी पक्षनेता असताना 1999 साली मी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पाडलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीमध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये काल हे विधान केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार उलथवून लावण्यासाठी कसे प्रयत्न सुरू होते, अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनाचा आणि अमेरिकी डीप स्टेटचा त्याच्यामध्ये कसा आणि कितपत सहभाग होता, याच्यावर सध्या तुफानी चर्चा रंगलेली आहे. आणि त्याचं कारण आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः गौप्यस्फोट केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जेव्हा शरद पवारांचं हे विधान येतं तेव्हा मनामध्ये एक प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. 1999 साली म्हणजे तब्बल 25 वर्षापूर्वी जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळलं, एका मताने कोसळलं. शरद पवार भले त्या घटनेचे निमित्त झाले असतील, परंतु या घटनेचा खरा सूत्रधार कोण होता? शरद पवार आणि संजय राऊत हे दोघेही एका मंचावर असल्यामुळे मीडियाला निश्चितपणे काहीतरी खाद्य मिळणार अशी अटकळ बांधण्यात येत होती. शरद पवारांनी ती अपेक्षा पूर्ण केली. 1999 साली मी वाजपेयींचं सरकार पाडलं. विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या 10 मिनिटं आधी सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराशी मी चर्चा केली, त्याला फोडलं आणि त्यामुळे वाजपेयींचं सरकार कोसळलं असा दावा शरद पवारांनी केलेला आहे. वाजपेयींचं सरकार मी पाडलं हा दावा शरद पवारांनी तसा अनेक वेळा केलेला आहे, परंतु ते कसं पाडलं याचा उलगडा शरद पवारांनी कालच्या या कार्यक्रमामध्ये केला. संसदेच्या नव्या इमारतीपेक्षा जुन्या इमारतीकडे म्हणजे संसद भवनाकडे आपला ओढा जास्त आहे, हे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. आणि हे सांगताना ते काही काळ जुन्या आठवणींमध्ये रमले आणि त्याचाच उल्लेख करता करता त्यांनी वाजपेयींचं सरकार आपण कसं पाडलं याच्याबद्दल उलगडून सांगितलं. खरं तर सर्वसामान्य माणसाचा या घटनांशी तसा काही संबंध नसतो, कारण त्याच्या आयुष्यावर या घटनांच्या उल्लेखामुळे किंवा अनुल्लेखामुळे तसं काही परिणाम होत नाही, काही फरक पडत नाही. परंतु काही लोक निश्चितपणे भूतकाळात जातात, काही लोक आठवणींच्या जगामध्ये रमतात आणि काही लोकांचं मनोरंजन होतं. गेल्या काही दिवसामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही गौप्यस्फोटामुळे भारतामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे, प्रचंड गदारोळ निर्माण झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं हे विधान आलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणालेलं आहेत? ट्रम्प असं म्हणाले आहेत की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मोदी सरकार हटवण्यासाठी अमेरिकी डीप स्टेट प्रयत्नशील होते. मोदी सरकार जो बायडन यांच्या प्रशासनाला नको होतं, कारण हे सरकार त्यांच्या तालावर नचत नव्हतं आणि हे सरकार हटवण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवण्याच्या नावाखाली भारतामध्ये काही निधी ओतण्यात आला. एका इंग्रजी वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला हा गौप्यस्फोट चुकीचा आहे अशा प्रकारची बातमी आज दिलेली आहे. परंतु त्या बातमीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जर भारताला पैसे दिले गेले नाही आहेत, पैसे जर बांगलादेशला दिले गेले अर्थात त्या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, तर मग बांगलादेशला पैसे दिले गेले त्याचा भारतातल्या मतदानाचा टक्का वाढवण्याशी नेमका संबंध काय? इंग्रजी दैनिक म्हणतं आहे पैसा भारतात आलेलाच नाही आहे, पैसा गेला बांगलादेशामध्ये आणि त्याचा प्रतिवाद केला जातो आहे. भारतातला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बांगलादेशला पैसा का म्हणून जाईल? तो पैसा भारतातच येईल, भारतातच ओतला जाईल. एखादी बातमी जेव्हा प्रसिद्ध होते तेव्हा त्या बातमीमागचा सोर्स काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न चोखंदळ वाचक करत असतो, कारण सोर्स जेवढा तगडा तेवढी बातमी वस्तुनिष्ठ, तेवढी बातमी सत्य. डोनाल्ड ट्रम्प यांची ही जी बातमी सगळीकडे खळबळ माजवते, त्या बातमीचा जो सोर्स आहे तो खुद्द डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुखातून हे सत्य बाहेर पडलेलं आहे. बरं, डोनाल्ड ट्रम्प हे बोलून थांबलेले नाही आहेत, डोनाल्ड ट्रम्प त्याच्या पुढे गेलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात भारताला पैसा देण्याची काय गरज, भारताकडे बराच पैसा आहे. अमेरिकी करदात्यांचा पैसा जर खर्च करायचा आहे तर तो अमेरिकेतल्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपण खर्च करू, भारतात हा पैसा ओतण्याची काय गरज? विविध NGOच्या माध्यमातून USAIDचा पैसा 2024मध्येच भारतात आलेला नाही आहे, तो 2008 पासून भारतामध्ये येतो आहे. 2008 पासून आज तागायत भारतामध्ये USAIDने ओतलेल्या पैशाची जी रक्कम आहे ती $3.7 अब्ज इतकी प्रचंड आहे. त्याच्यामुळे पैसा भारतात आला नव्हता, पैसा बांगलादेशमध्ये गेला होता. ही जी कथा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती कथा 100% भाकड आहे. अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस याच्या ओपन सोसायटीशी संबंधित जे NGOचं जाळं आहे ते जगभरामध्ये कार्यरत आहे. भारतामध्ये सुद्धा हे जाळं कार्यरत होतं. UPAच्या काळामध्ये हे जाळं काँग्रेसच्या सोबत काम करू लागलं, अधिक मजबूत झालं. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या NGOचा भारतातल्या राजकारणामध्ये जो रस आहे किंबहुना ढवळाढवळ आहे ती अधिक वाढली. इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम ही जी संस्था आहे, या संस्थेचा जॉर्ज सोरोस यांच्याशी सुद्धा संबंध आहे आणि USAID या संस्थेशी सुद्धा संबंध आहे. USAIDच्या माध्यमातून भारतामध्ये जो पैसा ओतला गेला तो अनेक NGOच्या माध्यमातून ओतला गेला
आणि ही जी संस्था आहे इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम, ही त्यातलीच एक संस्था. या संस्थेने 2-1 वर्षापूर्वी एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. या श्वेतपत्रिकेचा विषय होता भारतातलं राजकारण आणि त्या राजकारणात दलितांची भूमिका. या श्वेतपत्रिकेमध्ये या संस्थेने जी शब्दरचना वापरली आहे, जी वाक्य वापरली आहेत, तीच नेहमी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या तोंडी असतात, अशा प्रकारचा आरोप भाजपचे सोशल मीडिया विभागाचे सर्वेसर्वा अमित मालवीय यांनी केलेला आहे. आणि या टीकेमध्ये तथ्य आहे. USAIDचा पैसा नेमक्या कोणत्या NGOकडे गेला, किती पत्रकारांकडे गेला, हा विषय सध्या तरी उलगडलेला नाही आहे. परंतु हा विषय फार काळ लपून राहणार नाही आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आहे. त्यामुळे ही बाब लवकरात लवकर भारताच्या जनतेसमोर उघड होईल अशी अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार उघडून टाकण्यासाठी अमेरिकेला प्रचंड रस होता. विशेष करून बायडन प्रशासनाला रस होता. बायडन प्रशासनाने आपल्या डीप स्टेटला या कामी जुंपलंसुद्धा होतं. अनेक NGOंना या कामाला लावलं होतं. बायडन प्रशासनाला नरेंद्र मोदी नको होते, म्हणून मोदींना त्यांना हटवायचं होतं. आता प्रश्न हा निर्माण होतो, शरद पवारांच्या विधानानंतर 1999 साली जे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळवण्यात आलं, त्या घटनेचं निमित्त शरद पवार जरूर होते, परंतु त्याचे सूत्रधार कोण होते? कुणाला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार भारतामध्ये नको होतं? मुळात या 2 घटनांची तुलना मी का करतोय हे आधी लक्षात घ्या. मोदींचं सरकार बायडन प्रशासनाला का नको होतं? त्याचं कारण, मोदी हे अमेरिकेच्या गटात जात नव्हते. रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केलं आणि त्याच्यानंतर अमेरिकेची भारताकडून अपेक्षा होती की भारताने रशियाचा निषेध करावा. भारताने रशियाचा निषेध केला नाहीच, उलट रशियाकडून स्वस्त दरात तेल विकत घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे रशियाच्या अर्थकारणाला बळ मिळालं, रशियाला रसद मिळाली आणि त्याच्यामुळे बायडन प्रशासनाचा प्रचंड तिळपापड झाला होता. नरेंद्र मोदी आपल्या तालावर नाचत नाहीत, या गोष्टीचा बायडन प्रशासनाला इतका ताप झाला होता की बायडन प्रशासनाने हे सरकार उलथवून लावण्याचा चंग बांधला होता. आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण वाजपेयी सरकारचा विचार करतो, त्यावेळी वाजपेयी सरकार जगातल्या कुठच्या महाशक्तीला नको असेल आणि ते का नको असेल? अलीकडेच प्रदर्शित झालेला पोखरण हा सिनेमा आपण पाहिला असेल. 11 मे ते 13 मे या काळामध्ये भारताने पोखरणमध्ये दुसरा अणुस्फोट केला. पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांनी केला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याच काळाने हा दुसरा अणुस्फोट अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये करण्यात आला. आणि हा अणुस्फोट आपण केला तेव्हा अमेरिका पूर्णपणे अंधारात होती. अमेरिकेला बेवकूफ बनवून भारताने हा अणुस्फोट करून घेतला. याचा सगळा तपशील पोखरण या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या घटनेमुळे अमेरिका भारतावर प्रचंड संतापली होती आणि अमेरिकेतल्या सरकारचा डूख होता अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारवर. म्हणजे कल्पना करा, भारत रशियाचा विरोध करत नाही, एवढ्या कारणामुळे आज जर अमेरिका दुखावली जाऊ शकते, तर 1998 मध्ये तर अटल बिहारी वाजपेयी यांनी अमेरिकेला धाब्यावर बसून अमेरिकेला मूर्खात काढून हा अणुस्फोट केला होता. त्यामुळे अमेरिका वाजपेयींवर किती चिडली असेल. अमेरिकेने भारतावर निर्बंधसुद्धा लादले होते. भारताचा बहिष्कार करायला अमेरिकेने जगभरामध्ये सुरुवात केली होती. परंतु वाजपेयी कशालाही दबले नाहीत, कोणत्याही दबावासमोर झुकले नाहीत. त्यामुळे त्या काळातसुद्धा वाजपेयींचं सरकार कोसळवण्यासाठी निश्चितपणे काहीतरी हालचाली झालेल्या असणार. परंतु त्या काळात सोशल मीडियाचं इतकं अस्तित्व नव्हतं. सोशल मीडिया मुळात अस्तित्वातच नव्हता. त्यामुळे त्या काळी पडद्याआड जे प्रयत्न झाले किंवा अमेरिकेमध्ये जे प्रयत्न झाले त्याची चर्चा कदाचित भारतात झालेली नसणार. परिस्थिती सारखीच होती. आज मोदी आघाडीचं सरकार चालवत आहेत. भाजपकडे स्वतःचं पूर्ण बहुमत नाही आहे. वाजपेयीसुद्धा आघाडीचं सरकार चालवत होते आणि आज जेवढे NDAमध्ये पक्ष सामील आहेत त्याच्यापेक्षा अनेक पटीने पक्ष वाजपेयींच्या आघाडीमध्ये होते. त्यामुळे हे सरकार कोसळवणं सोपं होतं. अमेरिकेने कदाचित डाव साधला असेल आणि कोणाला तरी हाताशी धरून भारतातलं हे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं असेल असं मानायला वाव आहे. 17 एप्रिल 1999 रोजी एकमताने वाजपेयी यांचं सरकार कोसळलं. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या. वाजपेयींचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं आणि ते 2004 पर्यंत सत्तेवर होतं. 1999 रोजी जो खेळ झाला, जो राजकीय गेम झाला, त्याचं निमित्त शरद पवार झाले असतील. शरद पवारांनी एका मताने हे सरकार पाडलंसुद्धा असेल. परंतु या सगळ्या खेळाचा सूत्रधार कोण होता याचं उत्तर आज भारतीयांकडे नाही आहे. भविष्यात कदाचित ते मिळू शकेल, कदाचित मिळू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये मी 1999 ते 2024 या दरम्यान घडलेल्या घटनांचे धागे आणि दोरे जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या संपूर्ण घटनाक्रमावर तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओमकार भागवत आणि व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. नमस्कार आणि धन्यवाद.